मैत्रिणींनो, कागद नाही, कॅनव्हासही नाही, फक्त रांगोळीच्या रंगांनी मी साकारलेली आहे तारांनी सजलेलं आकाश. पहा, ड्रीमी नाईट रांगोळी अगदी स्टेप बाय स्टेप. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पूजा मार्कडे या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या चॅनलवरती तुम्हाला रांगोळी आणि ड्रॉइंगशी रिलेटेड सगळे व्हिडिओ बघायला भेटत असतात, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मैत्रिणींनो, तारांनी सजलेलं आकाश आणि सोबतच चंद्राची साथ ही कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडते. एक निसर्गरम्य दृश्य त्यातून निर्माण होतं आणि आज आपण तीच रांगोळी अगदी स्टेप बाय स्टेप काढणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला कलर लागणार आहेत, ते म्हणजे व्हाईट, ब्ल्यू आणि ब्लॅक कलर. 3 कलरपासून शेड बनवत आहोत. कशा बनवायचे हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे. माझ्यासारखे स्टेप फॉलो करा आणि तुम्ही सुद्धा असं सुंदर लँडस्केप रांगोळी, रात्रीचं सुंदर चित्र रांगोळीच्या माध्यमातून नक्कीच रेखाटू शकता. मैत्रिणींनो, तुम्ही बघितलंच असेल, मी स्केलच्या मदतीने आधी बॉर्डर आखून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण डार्क टू लाईट असे शेड करत जाणार आहोत. तर सुरुवातीला सेकंड लास्ट कलरचे जे शेड आहे त्या शेडने आपण कलर करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे रांगोळी यूज करण्याआधी गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायची आहे आणि मगच वापरायला सुरुवात करायची आहे. त्यानेच आपली लँडस्केप रांगोळी एकदम व्यवस्थित दिसणार आहे. तर तुम्ही कधी पण लँडस्केप रांगोळी काढणार असाल तर आधी रांगोळी गाळून व्यवस्थित घ्यायची आहे आणि मगच ती यूज करायला घ्यायची आहे. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. आणखी एक महत्त्वाची टिप ती म्हणजे अशी की जेव्हा आपण एकाच कलरपासून रांगोळीचे शेड बनवत असतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणात हे शेड बनवून घ्यायचे आहेत. माझ्याकडून कमी झालं होतं, तर पुन्हा नंतर आपण जेव्हा शेड करतो त्यावेळेस आधीच्या सारखे शेड बनल्या जात नाहीत. त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं, एक्स्ट्रा रांगोळी बनली तरी चालेल, पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला रांगोळी कुठेही कमी पडता कामा नये. एक शेड वेगळी आणि दुसरी वेगळी असे दिसू नये म्हणून एक्स्ट्रा रांगोळीचे शेड्स आधीच बनवून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली रांगोळी एकदम ॲस्थेटिक आणि नॅचरल दिसेल. आणखी एक टिप म्हणजे लँडस्केप रांगोळी काढताना स्टेप बाय स्टेप जायचं. लाईट टू डार्क किंवा डार्क टू लाईट असंच जायचं. मध्येच दुसरी शेड वापरायची नाही, त्याच्यामुळे आपली रांगोळी अनइव्हन दिसेल. मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रांगोळीच्या महत्त्वाच्या 3 टिप्स सांगितल्या आहेत. त्या टिप्स कोणत्या आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये एकदा सांगायला विसरू नका.
मैत्रिणींना आपली रांगोळी पूर्ण करायची असेल तर त्याला महत्त्वाचं म्हणजे बॉर्डर सुंदर द्यायला पाहिजे. तर व्हाईट कलरने आपण सुंदर बॉर्डर देऊया आणि फायनल लुक बघूया की आपली रांगोळी कशी दिसत आहे. मैत्रिणींनो, आपली आजची ड्रीमी मूनलाईट रांगोळीची थीम कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.